पुढची बातमी पाहूया। नवी दिल्लीमध्ये आज भाजपची बैठक होतीये। भाजपच्या लोकसभा क्लस्टर निहाय बैठका होणार आहेत। या बैठकीला भाजपचे नेते आणि मंत्री दिल्लीमध्ये दाखल झालेत। यामध्ये महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण आणि राम सातपुते यांचा समावेश आहे। राज्यातील महत्त्वाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची चर्चा सध्या सुरू आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आजच्या बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे? आणि कारण महत्त्वाच्या 3 नेत्यांसोबत, केंद्रातल्या महत्त्वाच्या 3 नेत्यांसोबत ही बैठक होतीये, कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होईल? महत्त्वाचा अजेंडा काय? आज लोकसभेच्या क्लस्टर वाईज बैठका या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये होणार आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे स्वतः या सर्वांसोबत 1-to-1 बैठका करणार आहेत। महाराष्ट्रात भाजपनी 3 ते 4 लोकसभा मतदारसंघांचं एक क्लस्टर असं तयार केल्याचं समजते आणि त्यानुसार गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील आणि इतर जे प्रमुख नेते आहेत या सगळ्यांसोबत भाजप चर्चा करणार आहे की एकूण या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली तयारी किती असेल। शक्यता अशी वर्तवली जाते की अनेक बडे चेहरे, नवे चेहरे भाजप ही लोकसभा निवडणुकींसाठी उमेदवार म्हणून समोर आणू शकतं आणि त्याबाबतही या सगळ्या नेत्यांसोबत चर्चा होणार आहे का अशी एक शक्यता वर्तवली जाते। कारण या सर्व नेत्यांची नावं यापूर्वी लोकसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार म्हणून चर्चेत आली होती, यांच्या नावांवर चर्चाही झाली होती आणि त्यामुळे या सगळ्यात ज्या 1-to-1 बैठका होणार आहेत प्रत्येकाशी स्वतंत्रपणे, त्या बैठकांमध्ये याविषयी काही चर्चा होण्याची शक्यता आहे असं कळतंय। त्यासोबतच आज ओबीसी मोर्चाची सुद्धा बैठक आहे आणि त्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातून ओबीसी मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत ते येणार आहेत। तर तिथे एकूणच महाराष्ट्रातील ओबीसी जातींचे मतदार हे पुन्हा एकदा भाजपसोबत यावेत आणि ते कसे येतील या संदर्भातही या सगळ्या एकूण या आजच्या बैठकांमध्ये चर्चा होईल असं कळतंय। पण मुख्यत्वे जी सर्वात महत्वाची बैठक आहे ती या सर्व मोठ्या नेत्यांसोबत ज्या 1-to-1 चर्चा होणार आहेत त्यामध्ये मतदारसंघांसह इतरही आढावा घेतला जाणार आहे की भविष्यात मोठे चेहरे कोण असू शकतात। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।